आळीवाचे लाडू बनवण्यासाठी जवळपास मी 150 ग्राम आळीव घेतलेले आहेत. आपण आळीव छानपैकी भाजून घेणार आहोत. आळीव भाजण्यासाठी मी पॅन घेतलेला आहे. पॅन गरम करून घेतला होता आधीच आणि आता आळीव टाकून त्याला चांगलं परतून घेणार आहे. व्यवस्थित त्याला भाजून घेऊ. पाहू शकता तुम्ही आळीव भाजायला सुरुवात झालेली आहे आणि छानपैकी असं जसं तीळ भाजताना तिळाचा आवाज येतो तसा आळीवाचा पण आवाज यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला एकदम मंद आणि मीडियम आचेवरतीच आळीव भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता किती छानपैकी भाजून चाललं आहे. पाहू शकता आपले आळू छानपैकी भाजले. थोडंसं कलर पण चेंज झालेला आहे. सर्व बाजूने आपण त्याला परतून व्यवस्थित भाजून घेऊ. थोडंसं डार्क कलर याचा आलेला आहे. आता जे आळीव आपण भाजून घेतले ते आळीव आपण एका कढईमध्ये काढून घेऊ. ज्या कढईमध्ये आपल्याला खोबरा आणि गूळ पण मिक्स करायचा आहे त्या कढईमध्ये आळीव आपण काढून घेत आहोत. येथे मी कढईमध्ये आळीव काढून घेतलेला आहे आणि भाजल्यानंतर आळीवचं तुम्ही बघू शकता कलर किती छानपैकी चेंज झालेला आहे. आता याच्यात आपण टाकून घेऊ सुकं खोबरं. याच्यात ओल्या खोबरं पण यूज करतात पण मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे कारण ओल्या खोबऱ्याचं थोडंसं खवट वास यायला सुरुवात होते 4-5 दिवसानंतर. तर हे थोडे जास्त दिवस टिकण्यासाठी आपण इथं सुकं खोबरं घेतो आणि आपण सुकं खोबरं 150 ग्राम या प्रमाणात घेतलेलं आहे. आपण ते याच्यात टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ याच्यासोबत. बघू शकता तुम्ही इथं आळीव आणि खोबरं टाकल्यानंतर एकदम ते जसं आपलं ड्रॅगन फ्रूटचं आतलं गर असतं ना त्याच्यासारखं कलर चेंज झालेला आहे. आपण याच्यात आता गूळ टाकून घेणार आहोत. 150 ग्राम गूळ घेतलेला आहे आपण याला आणि कद्दूकस करून घेतलेला आहे. तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता. आणि गूळ टाकून आपल्याला कंटिन्युअसली याला फिरवत राहायचं आहे प्लेट झाकून थोड्या वेळासाठी, जेणेकरून आपला जो आळीव आहे खोबरा आणि गूळ एकजीव होईल असं आणि ते प्रॉपर त्याच्यात जे गूळ आपण टाकतोय तो गूळ त्याच्यात मिसळायला पाहिजे प्रॉपर. आपण थोडा वेळ याला झाकून थोडंसं याला गरम होऊ देऊ. लक्षात ठेवायचं आपल्याला की 10-20 सेकंदानंतर याला आपल्याला परतायचं आहे. जवळपास 1 मिनिट आपण याला झाकून असंच सोडलं होतं मंद आचेवरती. तर पाहू शकता तुम्ही 1 मिनिट याला शिजत ठेवल्यासारखं आपण ठेवलं होतं. परत याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे 1-2 मिनिटासाठी आणि परत परतून घ्यायचं आहे. परत 2 मिनिट आपण याला झाकून सोडलं होतं. 2 मिनिटासाठी परत आपण याला शिजण्यासाठी सोडलं होतं. पाहू शकता आपण 2 मिनिटानंतर याचं थोडंसं जे गूळ वगैरे आहे ते मेल्ट होऊन मिक्स व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जे आपण खोबरं आळीव आणि गूळ टाकलं होतं ते एकजीव व्हायला सुरुवात झालेली आहे. परत याला 2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू. थोड्या वेळाने तुम्हाला हे झाकण काढून चेक करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे, कारण ते तसं सोडल्यानंतर ते गूळ खाली लागायचे चान्सेस असतात. पाहू शकता तुम्ही इथं आम्ही याला थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं. हे थोडंसं जेलीसारखं झालेलं आहे. जसं आपले चिया सीड्स वगैरे होतात ना पाण्यात मिसळून. जे फिटनेस फ्रिक्स लोक आहेत जे जिम वगैरे जातात ते याला भिजवून ओट्ससोबत किंवा जे ड्रिंक्स वगैरे घेतात त्याच्यामध्ये ते मिक्स करून याला घेतात आणि हे खूप फायदेशीर ठरतं. याच्यामध्ये फायबर भरपूर मात्रामध्ये असतं.
जवळपास 9 ते 10 मिनिट आपण याला झाकून थोड्या वेळाने परतून घेतलेलं आहे. आणि आता पाहू शकता तुम्ही हे सगळं एकजीव झालेलं आहे व्यवस्थित. आता आपले हे लाडू वळण्यासाठी व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे. याच्यात थोडंसं आपण इलायची पावडर ॲड करून घेऊ आणि अर्धा चमचा ड्राय जिंजर पावडर घेतलेला आहे, ज्याला आपण सोंठ म्हणतो, सोंठ पावडर, ते पण ॲड करून घेऊ. गुळाचा आणि ड्राय जिंजर पावडरचा वास एकदम खमंग सुटला आहे. ड्राय जिंजर पावडर टाकल्यानंतर एकदम खमंग असा स्वाद येतो याचा. लाडू वळून घेत आहोत. बघा हे लाडू किती छान आपण बनवून घेतलेला आहे. मी सुकं खोबरं वापरल्यामुळं थोडंसं हे सुकं झालं होतं. मी थोडंसं याला मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर लाडू वळायला सुरुवात केलेली आहे. छानपैकी आपले लाडू बांधून झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून जरूर सांगा की आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. ज्यांचे गुडघे, कंबर आणि जॉईंट्समध्ये पेन आहे अशा लोकांना खूप फायदेशीर आहे हे लाडू. आणि हे सर्वांनी ट्राय केलं पाहिजे. ज्यांचं कंबर वगैरे दुखतं आणि गुडघ्यामध्ये त्रास आहे, गुडघ्याने चालता येत नाही, अशा लोकांना खूप फायदेशीर ठरतात हे.